सुमन आणि मोहित दोघांचंही प्रेमविवाह, दोघांचेही विचार एकमेकांशी तंतोतंत जुळणारे, एकमेकांना पटणारे. लग्न झालं आणि वर्षभरातच वेध लागले बाळाचे. आपलं बाळ किती सुंदर, कल्पना करूनच असं भारी वाटायचं. ईश्वरी देणगीच ही ती मिळणाऱ्यासाठी धडपडणाऱ्या, तळमळणाऱ्या जोडप्यांना पाहिलं होतं दोघांनी. त्यामुळे आपण आई बाबा होणार या बातमीने दोघांनाही आकाश ठेंगणं झालं. वाऱ्यासारखी बातमी घरात, नातेवाईकांमध्ये पसरली आणि इथूनच सुमन आणि मोहितच्या आयुष्यात खरी गंमत सुरू झाली. सुमन आणि मोहित दोघेही नोकरी करणारे, त्यामुळे नोकरी, घर सांभाळून दोघेही सुमनच्या गरोदरपणातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेत होते. जसं सुमनचं पोट दिसायला लागलं, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, शेजारणी पाजारणी, इतकंच काय, हॉस्पिटल किंवा अगदी रस्त्यावर भेटणारी फक्त तोंड ओळख असणारी एखादी बोलगेवडी आजी सुमनला पाहून सगळ्यांचं तर्कवितर्क सुरू झाले. सुमन, चेहरा चांगलाच उजळलाय, मुलगीच होईल. तुला मुलगा असला की तोंड पार कोमेजून जातं. बघ, कुणी म्हणे पोट फार दिसतंय, नक्कीच मुलगा आहे. मुलाचीच लक्षणे ही. सुमन आणि मोहित सुशिक्षित, विज्ञानावर आगाढ विश्वास आणि श्रद्धा असणारे. लोकांच्या या बोलण्यांची त्यांना भारी गंमत वाटे. असं शरीरातील बदलांवर ठरवत का, मुलगा होणार की मुलगी? आणि काय फरक पडतोय, मुलगा आहे की मुलगी? ह्याने जन्माला आल्यानंतर कळेलच की. प्रथेप्रमाणे सुमन 8व्या महिन्यात माहेरी आली. डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला. पुन्हा एक खेळ, बर्फी की पेढा, सगळंच गमतीशीर. सुमनला पटत नव्हतंच. घरच्यांच्या आनंदासाठी तिने विरोध केला नाही. माहेरी आल्यावर आई कोडकौतुक करण्यासाठी तयारच होती. पण सुमनला कसलेच डोहाळे लागले नव्हते. हे खायचं नको, ते खायचं नको, ना गोड ना आंबट ना कसला त्रास. सुमनची चुलत काकी जवळच राहायची. सुमनचा ना तिचा पाढा ऐकून म्हणाल्या, तुझं बाई जगावेगळंच काहीच खावंसं वाटत नाही, पण मी तुला सांगते, तुला मुलगाच होणार. सुमन म्हणाली, कशावरून ग काकू? अगं, हे केस काय असेच काळ्याचे पांढरे नाही झालेत? सुमनला हसू आले. अगं, हसतेस काय? तुला मुलगाच होणार आणि मुलगा झाल्यावर जावयाकडून चांगले किलोभर पेढे घेणार. बघ काकू, किलोभर काय, चांगले 2 किलो देते. पण हे मुलगा की मुलगी खूळ डोक्यातून काढा. आधी सुमन आणि मोहितची एकच इच्छा होती, मुलगा असो की मुलगी, आपलं बाळ फक्त तंदुरुस्त असावं. बाळ आणि बाळंतीण सुखरूप असले की जग जिंकलं आपण. पण लोकांच्या बोलण्याचा इतका परिणाम झाला की सुमनला एके रात्री आपल्याला मुलगा झालाय असं स्वप्नच पडलं. सुमनला उगाच भीती वाढू लागली. बापरे, आपण वाहतच चाललोय की काय या मुलगा मुलीच्या स्पर्धेत? नाही, आपण आपल्यावर या सगळ्याचा परिणाम मुळीच होऊ द्यायचा नाही. 9 महिने 9 दिवस झाले. 9व्या दिवशी सकाळी सुमनला कळा येऊ लागल्या. तसं सुमनला हॉस्पिटलमध्ये नेलं. सोबत मोहित आणि सुमनची आई होतीच. सुमन हॉस्पिटलच्या रूममध्ये कळा देतच आणि बाहेर मोहित अस्वस्थ होऊन फेऱ्या मारतोय. बाहेर बाकावर लोकांची गर्दी. गर्दीतल्या एका आजीबाई गर्दीतून पुढे आल्या. मोहितला म्हणाल्या,
काळजी करू नकोस बाळा, सगळं नीट होईल. काल बी तू आलतास ना, मी पाहिलं तुला. माझ्या लेकीला मुलगा झालाय. कालपासून इथेच आहे. मी तुझ्या बायकोला पाहिलं. काल पोरगाच होईल. बघ, तुला आजीबाईच्या बोलण्यावर हसावं की सुमनच्या काळजीने रडावं असं झालं होतं मोहितला. इकडे कळा असह्य होऊन सुमनला अक्षरशः ब्रह्मांड आठवत होतं. सुमारे 2 तासांनी बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि मोहितच्या जीवात जीव आला. सुमनने एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाळाला पाहून सुमनचा 9 महिन्याचा सगळा त्रास, सगळं क्षण कुठल्या कुठे पळाला. मोहितला तर काय करू आणि काय नको असं झालं होतं. इतकी गोड परी त्याच्या आयुष्यात आली होती. बाळाला हातात घेऊन आणि मोहित सुमनला म्हणाला, सुमन, माफ कर मला, पण मी पुन्हा एकदा प्रेमात पडलोय. तू माझं पहिलं प्रेम असशील तरी आता ती जागा माझ्या परीने घेतलीये. सुमन आणि मोहित दोघेही एकमेकांकडे पाहून हसू लागले. बाळाचं कौतुक करण्यात सगळे गुंग झाले. फोन करून सगळ्यांना कळवलं. काहींचे सूर आनंदी तर काहींचे मुलगी झाली का असे बेसूर. कुणी अरे वा, पहिली बेटी धनाची पेटी असा प्रतिसाद ऐकून शेवटी मोहितने फोन करणं थांबवलं. क्षणभर त्याच्या मनात आलं, त्या सकाळी भेटलेल्या आजीबाईंकडे जावं आणि आपल्या गोड परीला दाखवावं. तिला सांगावं, हाच आहे माझा मुलगा. पण त्याने स्वतःच्या मनाला आवर घातला. 2-3 दिवसातच सुमनला घरी आणलं. आपल्या परीच्या स्वागताची मोहितने जय्यत तयारी केली होती. त्यातही कुणीतरी कुजबुजलं, मुलगी आहे तर एवढं करतायत, मुलगा असता तर किती केलं असतं. मोहित हसून म्हणाला, इतकंच केलं असतं हो काकू, जितकं मी माझ्या परीसाठी करतोय. सुमन घरी आली. आल्यावर पाहुण्यांचा, शेजाऱ्यांचा घरात राबता सुरू झाला. सगळे खुश. एका आजीबाईने परीला हातात घेतलं. बस आता हिच्या पाठीवर एक भाऊ येऊ दे. वंश पुढे चालायला पाठीवर हिच्या वेणीपण दिसत नाही म्हणजे नक्की मुलगाच होईल. बघ सुमन, सुमनला शेवटी राहवलं नाही. आजी, तुम्ही वयाने मानाने मोठ्या आहात. बोलायचं नव्हतं, पण आज तुम्ही बोलायला भाग पाडलं. मला आमच्यासाठी मुलगा मुलगी एक समानच आहे आणि दुसरा चान्स घ्यायचा की नाही हे आम्हाला ठरवू द्या. की आमच्या बाळाच्या जन्माचा, तिच्या आगमनाचा आनंद तर घेऊ देत. तिची मुलाशी तुलना करून तुम्ही आमच्या आनंदाला गालबोट लावताय. मुलांना जन्म द्यायचा तो फक्त म्हातारपणी आपला सांभाळ करायला, आपलं वंश वाढायला. आपल्या कर्तव्याने तुमचं नाव मोठं करणारा मुलगा, तो मुलगा असो की मुलगी, त्यानेच तुमचा वंश मोठा होणार आहे. सगळ्या क्षणात मुलीची मक्तेदारी असताना, मुलीचं वर्चस्व वाढत असताना, मुलगा जन्म देण्यासाठी सुद्धा एका स्त्रीची गरज असताना, जन्माआधीच मुलीचं अस्तित्व का नाकारायचं? आमची मुलगीच आमच्या वंशाचा दिवा आहे. त्या दिवसानंतर पुन्हा कुणी सुमनसमोर मुलगा मुलगी हे गाराने नाही गायले. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.